बाबासाहेबांच्या स्मृती जपण्यासाठी जे जे करावं लागतं ते सर्व करण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे. या ठिकाणी आनंदराज आंबेडकर साहेबांनी विनंती केलेली होती की बौद्ध पंचायत समितीचं जे कार्यालय, त्या बौद्ध पंचायत समितीची स्थापना आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली होती आणि त्या इमारतीचं काम अपूर्ण होतं. मला सांगायला अतिशय आनंद होतो की आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी यासाठी 25 कोटी रुपयाची रक्कम ही मंजूर केलेली आहे आणि यावर्षीच हे काम पूर्ण होईल याची मला खात्री आहे. आपल्या अनेकांची अशी अपेक्षा आहे की या ठिकाणून थेट बाबासाहेबांचं जे स्मारक होतं त्या ठिकाणी थेट जाण्याची व्यवस्था होईल. त्या संदर्भातले सुद्धा मांडणी चालू आहे. अधिक काही बोलणार नाही कारण आदरणीय मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल महोदय सर या ठिकाणी उपस्थित आहे. आमचा नेहमीच प्रयत्न राहतो मध्ये जे स्मारकाचं काम आहे लवकरात लवकर पूर्ण व्हावं. आदरणीय फडणवीस साहेबांच्या काळामध्ये त्या कामाला सुरुवात झाली आणि अत्यंत गतीने हे काम होत असतानाच त्या ठिकाणी एक केंद्र आंतरराष्ट्रीय दर्जाचं व्हावं अशी सुद्धा इच्छा प्रकाशराव आंबेडकर यांनी व्यक्त केलेली होती. मला सांगायला आनंद होतो की आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी ताबडतोब MMRE आदेश दिले आणि त्या ठिकाणचं ते काम सुद्धा सुरू झालेलं आहे. शेवटी बाबासाहेबांच्या स्मृती जपणं तुमचं आणि सगळ्यांचंच कर्तव्य आहे आणि ह्या स्मृती येणाऱ्या पिढीला सातत्याने मार्गदर्शन करत राहतील, प्रेरणा देत राहतील याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या चरणी या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रत्येक व्यक्तीचा विकास व्हायचा असेल तर शिक्षणाला पर्याय नाही. ते करत असताना, कर्म करत असताना स्वाभिमान जपा आणि स्वाभिमान जपत असतानाच चारित्र्य संपन्न राहा अशी त्रिसूत्री आपल्याला बाबासाहेबांनी दिलेली आहे. हा वसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना मी विनंती करते की आपलं मनोगत इथं व्यक्त व्हावं. आपल्या राज्याचे महामहिम राज्यपाल रमेशभाईजी, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी, दीपक केसरकरजी, मंगलप्रसाद लोढाजी, संजय बनसोडेजी, उपस्थित आजी माजी खासदार, उपस्थित आजी माजी आमदार, विविध राजकीय पक्षांचे उपस्थित असणारे सर्व मान्यवर, सर्व आंबेडकर प्रेमी, तसंच शासनाचा विविध खात्याचा आणि महानगरपालिकेचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मी त्यांना प्रथम अभिवादन करतो. डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्याला, विचारांना, स्मृतींना कृतज्ञतापूर्वक वंदन देखील करतो. देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्रयत्न करत असताना समाजात समता आणि बंधुता रुजवण्यासाठी त्यांनी यशस्वी लढा दिला. सामाजिक, मानवी मूल्यावर आधारित जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटनेची निर्मिती बाबासाहेबांनी आपल्या देशाच्या करता दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ राजकारणी नव्हते, परंतु समाजकारणी पण नव्हते, तर ते ज्ञानवंत होते, गुणवंत होते, प्रज्ञावंत होते, तत्वचिंतक, विचारवंत होते, शिक्षण तज्ञ, अर्थतज्ञ, जलतज्ञ, शेतीतज्ञ आणि संरक्षण तज्ञ म्हणून देखील त्यांचं कार्य हे अलौकिक आहे. लेखक, चित्रकार, पत्रकार, समाज व्यवस्थेचे अभ्यासक आणि दूरदृष्टीचे प्रशासक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य अद्वितीय अशाच प्रकारचं आहे. या निमित्तानं त्यांचं कार्य हे अलौकिक आहे. लेखक, चित्रकार, पत्रकार, समाज व्यवस्थेचे अभ्यासक आणि दूरदृष्टीचे प्रशासक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य अद्वितीय अशाच प्रकारचं आहे. या निमित्तानं खरं तर 100 वर्षापूर्वीच्या घटनेचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या
1923 मध्ये प्रकाशित झालेल्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या ग्रंथाला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. ही गोष्ट आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अतिशय अभिमानाची अशा प्रकारची आहे. माझ्या नंतर बरेच मान्यवर बोलणार आहेत. मी जास्त वेळ आपला सगळ्यांचा घेऊ इच्छित नाही. काही इतर पण बाबी सांगितलेल्या आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वप्न एक जागतिक स्तरावरचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देशाची आर्थिक राजधानी मुंबईतलं हे स्मारक हे लवकर कसं पूर्ण होईल आणि तशा प्रकारचा प्रयत्न या महायुती सरकारचा चाललेला आहे. उंचीच्या मुळे थोडासा विलंब झाला, मध्ये त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आले, परंतु आता त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. या कामाच्या करता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी ठरवलंय कुठल्याही परिस्थितीमध्ये निधीची कमतरता कमी पडून द्यायची नाही. हे पण अर्थमंत्री या नात्याने मी आपल्या सगळ्यांना सांगेन. सामाजिक कार्यामध्ये न्यायाच्या क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे आणि अन्य राज्यांच्या करता आदर्श म्हणून महाराष्ट्र काम करतोय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या सामाजिक न्यायाचा मार्ग आमच्यासाठी महायुती सरकारसाठी आदर्श आहे. त्याच आदर्शावर आमच्या सरकारची वाटचाल सुरू आहे. हे देखील मी अतिशय विनम्रपणे आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. आज अधिक न बोलता पुन्हा एकदा बाबासाहेबांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की हक्कासाठी आपला झगडा पुढे चालू ठेवणं आवश्यकच आहे, पण याकरता आपापसातले मतभेद अंततः कलह विसरून जाऊन एकजुटीने संघटितपणे आपलं ध्येय गाठण्याचा प्रयत्न करणं हेच आजचं कार्य आहे आणि हे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करते की आपलं मनोगत इथं व्यक्त व्हावं. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे राज्यपाल आदरणीय श्री रमेश बैसजी, आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, भीमराव आंबेडकरजी, दीपक केसरकरजी, मंगलप्रभात लोढाजी, संजय बनसोडेजी, नरेंद्र जाधवजी, राहुल शेवाळेजी, प्रवीण दरेकरजी, कालिदास कोळंबकरजी, समीर भुजबळजी, या ठिकाणी उपस्थित सर्व या ठिकाणी उपस्थित राहुल बोधीजी, महेंद्र साळवेजी, नागसेन कांबळेजी, सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी क्रांतीचे महासूर्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या चरणी विनम्र आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो. आज खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय राज्यपाल देखील या ठिकाणी व्यक्त होणार आहेत, पण या निमित्ताने एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी त्याचा उल्लेख केला पाहिजे की आज भारत अतिशय वेगाने प्रगती करतोय. आम्ही जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो. लवकरच जगातली सर्वात मोठी 3री अर्थव्यवस्था भारत होणार आहे. याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला जातं. या संविधानाने या देशामध्ये एक अशी व्यवस्था उभी केली की ज्या व्यवस्थेने मुठभर लोकांना न्याय द्यायच्याऐवजी सकल बहुजनांना न्याय देण्याची व्यवस्था उभी केली आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं देशाच्या मुख्यधारेमध्ये समाजातले सर्व लोक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आले आणि म्हणूनच आज ही प्रगती या ठिकाणी आपण बघतो आहोत. आणि
आपले माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील ज्याचा उल्लेख केला की मला कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे अधिक महत्त्वाचं आहे आणि हे संविधानच भारताला प्रगतीवर नेऊ शकतं. कारण म्हणजे हे संविधान तयार करत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी समता आणि बंधुता हे जे भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेली तत्व आहेत, या तत्वाच्या आधारावर भारताचं संविधान तयार केलं. आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की शांतीच्या मार्गावर चालून देखील जगामध्ये एक आपली आगळीवेगळी प्रतिमा ही या ठिकाणी उभी झाली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरं म्हणजे आपल्या जीवनामध्ये एक अर्थतज्ञ म्हणून केलेलं काम असेल, मजूर मंत्री म्हणून केलेलं काम असेल, पाटबंधारे मंत्री म्हणून केलेलं काम असेल, ऊर्जा मंत्री म्हणून केलेलं काम असेल, प्रत्येक काम हे भारताच्या निर्मितीचं पहिलं पाऊल हे त्या ठिकाणी ठरलेलं आहे. आणि म्हणूनच आपण त्यांना महामानव म्हणतो. कारण जिथे लोकांचे किंवा जे एक्सपर्ट असतात त्यांचे विचार संपतात, तिथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सुरू व्हायचे. आणि म्हणूनच आज देशाच्या या वाटचालीमध्ये त्यांचा इतका मोलाचा वाटा आहे. मला या गोष्टीचं समाधान आहे की अनेक वर्ष इंदू मिलवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं अशा प्रकारची मागणी चालली होती. त्याची अनेक आंदोलनं झाली. ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेस माननीय प्रधानमंत्री मोदीजींना आम्ही विनंती केली आणि इंदू मिलची जागा आपल्याला मिळाली. आज भव्य स्मारकाचं निर्माण त्या ठिकाणी होत आहे. आणि मला अपेक्षा आहे की प्रयत्न तरी आपला असा आहे की पुढच्या महापरिनिर्वाण दिनाला ज्यावेळेस आपण या ठिकाणी येऊ त्यावेळेस त्या स्मारकाला देखील आपल्याला अभिवादन करता आलं पाहिजे. त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात अतिशय वेगाने काम करण्याचा प्रयत्न आम्ही करू. यासोबत ज्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिली त्या पवित्र दीक्षाभूमीवर मागच्या काळामध्ये आपण काही कामं सुरू केली होती. आता नुकतंच आपण त्या ठिकाणी दीक्षाभूमीवर 200 कोटी रुपयाची विकासाची कामं ही सुरू केलेली आहेत. आणि आपल्या पवित्र दीक्षाभूमीला देखील जागतिक दर्जाचं त्या ठिकाणी वास्तू तयार झाली पाहिजे. कारण ही दीक्षाभूमी केवळ भारताकरता महत्त्वाची नाही आहे, तर जगभरातनं सगळे जे काही पर्यटक आहेत आणि विशेषतः बौद्ध अभ्यासक आहेत हे सगळे या पवित्र दीक्षाभूमीवर येत असतात. आणि म्हणून त्याचं काम देखील आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. एवढंच नाही तर आपल्याला याचीही कल्पना आहे की आज लंडनमधलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे घर आहे तेही घर ज्या ठिकाणी ते राहून तिथे अभ्यास केला आणि शिकले ते घर देखील महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी विकत घेतलं. तिथेही आपण त्यांच्या अतिशय मौल्यवान अशा प्रकारच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. आणि आज जगातले सर्व लोक विशेषतः भारतातनं जे लोक त्या ठिकाणी लंडनमध्ये जातात ते आवर्जून त्या ठिकाणी ते घर पाहण्याकरता, त्या वस्तू पाहण्याकरता, ते संग्रहालय पाहण्याकरता त्या ठिकाणी जातात. एवढंच नाही तर मला जपानमधल्या कोयासान विद्यापीठामध्ये देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिल्पाचं उद्घाटन करण्याची संधी त्या ठिकाणी लाभली. आणि म्हणून मला असं वाटतं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे एक जागतिक अशा प्रकारचं नेतृत्व आहे ते नेतृत्व आज जगातले सर्व देश हे स्वीकारतायत, अंगीकारतायत. ही देखील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्यालाही आजच्या दिनाच्या निमित्ताने एवढाच संकल्प केला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून जो विकासाचा महामार्ग दाखवलेला आहे, देशातल्या शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याची जी संधी आपल्याला त्यांनी दिलेली आहे, संधीची समानता जी त्यांनी निर्माण केलेली आहे, त्या संविधानाच्या अनुरूप आपण सगळे आपलं कार्य करू आणि त्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा विकास करत आपल्या देशाला जगातला सर्वोत्तम देश बनवण्याचा प्रयत्न हा आपण या ठिकाणी करू. एवढीच या निमित्ताने मी आदरांजली व्यक्त करतो.
आणि पुन्हा एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होत मी माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय भीम, जय भारत. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि बाबासाहेबांचे नातू भीमराव आंबेडकर